स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये। आजपासून आपण एक नवीन शृंखला चालू करीत आहोत, समर्थ रामदासांचे मानाचे श्लोक। मी खूप दिवसापासून हे पुस्तक कमीत कमी 7-8 वर्षापूर्वी घेऊन ठेवलं होतं आणि याच्यामध्ये खूप सुंदर विवेचन केलेले। समर्थ रामदासाने टोटल 205 श्लोक लिहिलेले आहेत आणि या श्लोकाला भगवद्गीता, भागवतम, रामायण, महाभारत यांचा बराच रेफरन्स येतो। म्हणून समर्थाने पहिल्यांदा जी काही साधकांना साधना करायची आहे आणि त्या साधकाची भावना काय असली पाहिजे, तर बाह्य कृतीपेक्षा आंतरिक कृतीसाठी त्यांनी जास्त करून मनावर बोललेले आहेत। कारण की आपल्या ह्या संसारामध्ये बंधनाचा आणि मुक्तीचं कारण कोणी असेल तर मनच आहे आणि म्हणून एवढं चंचल मन आहे की त्या चंचल मनाला आपण नाही का थांबवू शकत नाही। म्हणून समर्थाने ह्या श्लोकाच्या आधारे साधकाने आपण कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे, साधना केली पाहिजे आणि भगवंताला कसं चित्त लावलं पाहिजे हे सांगतायत। म्हणून आज समर्थ श्लोकांच्या पहिल्या सुरुवातीस नाही का समर्थ रामदास स्वामी गणपतीची उपासना सांगतात। बऱ्याच वर्षापासून मला प्रश्न होता की भगवंताच्या पूजेचे पहिले गणपती बाप्पाची पूजा का करतात, याचं कारण काय, हा प्रश्न खूप दिवसांनी पडला होता आणि मग गेल्या 8 दिवसापासून बऱ्याच संशोधन केल्यानंतर याचं रेफरन्स मला सापडलं की गणपती बाप्पाची पूजा हे कशासाठी करतात। आणि समर्थ रामदास स्वामी हे जरी राम भक्त असले तरी त्यांनी सुरुवातीला नाही का गणपती बाप्पाचं वंदन केलेलं आहे। म्हणून हे जे श्लोक आहेत, मानाचे श्लोक आहेत, याचा जर आपण चांगला अभ्यास केला आणि समजून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो। म्हणून इथे आपण याला विस्तृतपणे येणाऱ्या काळामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर समर्थ रामदास नाही का पहिल्या श्लोकामध्ये सांगतात, गणाधीश जो ईशा सर्व गुणाचा, मूळ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वर वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगतात, गणाधीश जो ईश सर्व गुणाचा, म्हणजे जे गणपती बाप्पा आहे गणाधीश आहेत। कोणते गण आहेत, जे शिवजीचे गण आहेत त्या गणाचे काय आहेत, गणाधीश आहेत। ईश ह्या शब्दाचा अर्थ काय, ईश्वर, स्वामी। कोणाचे, शिवजींचे जेवढे काही गण आहेत त्यांचे स्वामी येते। ईश सर्वांचा गुणाचा, मूळ आरंभ तो निर्गुणाचा। ह्या शब्दाचा अर्थ काय, कोणतेही कार्य असो, भौतिक कार्य असो का आध्यात्मिक कार्य असो, आरंभ किंवा प्रारंभ, मूळ आरंभ किंवा आरंभ या संसारातला ते गणपतीपासून होत होतं। म्हणून आपल्याला काही करायचं असेल या संसारामध्ये तर पहिले लग्न कार्यामध्ये सुपारीची पूजा केली जाते, म्हणजे सुपारी हा गणपतीचं प्रतीक म्हटलं जातो आणि ती पूजा करून नाही का भौतिक कार्य असो का आध्यात्मिक कार्य केले जाते। आणि हे कार्य करण्यामागं काय, ते निर्गुण कार्य पार पडतात। म्हणून रामदास स्वामीने त्यांच्याबद्दल जी आरती लिहिली की शेवटचं लाईन आहे, संकष्टी पावावी निर्वावी रक्षावी। तुम्ही संकटातून आम्हाला काढा आणि आम्ही जे कार्य करतोय ते निर्गुण पार पडावं। म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा हा जो आपण श्लोक म्हणतो याच्यामध्ये काय, निर्गुण कार्य पाडे पडू दे आणि आम्ही जे कार्य होते त्याला सफल प्राप्त होऊ दे, म्हणून वंदना केल्या जाते। तर काही वर्षापूर्वी श्रीमान शिक्षाष्टपूरला हा प्रश्न विचारला होता की गणेशजी की पूजा क्यों करते पहिले, आणि मग प्रभूजीनं त्याच्यावर उत्तर पण छान दिलं होतं। तर त्याचं उत्तर आपण आताच नाही तर याची त्या उत्तराचे पहिले पार्श्वभूमी समजून घ्या आणि नंतर त्याचं उत्तर समजून घेऊया। तर इथे निर्गुणाचा, निर्गुण म्हणजे काय, भौतिक गुण नाही। बऱ्याच वेळा लोकांना निर्गुण निराकार ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की कोणतेही गुण नसलेला किंवा त्याला काहीच गुण नाही। तर पण इथं निर्गुण ह्या शब्दाचा अर्थ की भौतिक गुण नसलेला आहे, त्याला रजगुण, तमगुण, सत्वगुण नाही आहे, या 3 गुणाच्या पलीकडे येतं। कारण की आपण जे जीवात्मा आहेत ते 3 गुणाच्या अधीन असल्यामुळे या प्रकृतीमध्ये फसलेले आहेत। पण जे काही कार्य भगवंताचं काय केलं जातं ते निर्गुण पार पडावं, 3 गुणाच्या पलीकडे जावं आणि त्याच्यामध्ये सफलता प्राप्त व्हावं। नमो शारदा मूळ चत्वर वाचा, म्हणजे इथं समर्थ रामदास स्वामी
जे नमो शारदा, शारदा देवीचं काय करतात, गान करतात. आणि गान केल्यानंतर तिथे त्यांचं वर्णन करताना मूळ चत्वर वाचा, इथे शारदा देवीचे 4 गुणाचं विवेचन करण्यात आलेलं आहे. कोणते 4 गुण? पहिला गुण आहे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखारी. परा म्हणजे काय, की हा जे अंतर्गुणातलं ज्ञान आहे, भगवंताचं जे गूढ ज्ञान आहे मनातलं, बाह्य नाही, आंतरिक जे सूक्ष्म आहे भगवंताचं गुह्य ज्ञान नाही का शारदा देवी देत असते. म्हणून शिल भागवताच्या पहिल्या सुरुवातीमध्ये सुत गोस्वामी सौनकारात दुसरून एक श्लोक म्हणतात, वेदव्यासांना पण नमन करतात. नारायण नमस्कृत्यं नरम चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासम ततो जाय मुदिरेते. म्हणजे भागवताच्या सुरुवातीत सुद्धा शारदा देवी नमन काय केलेलं आहे? सुरुवात काय त्याची? नारायणे नमस्कृतो, म्हणजे नारायणकडे जायचं असेल नमस्कृतो, नरम चैव नरोत्तम, म्हणजे नरामध्ये कोण? नर नारायण ऋषी, त्यांना नमन केलं. देवीं सरस्वती व्यासम, सरस्वती देवीला काय केलं? वंदन केलेले. कारण ती जोपर्यंत तिची कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान असो का भौतिक ज्ञान असो ते प्राप्त होत नाही. म्हणून जे लहान बाळं असतात त्यांना विद्या आरंभ करायचा असेल, जसं तुम्ही कधी हैदराबाद साईडला गेलात मराठवाड्यामध्ये, तिथं बासर आहे, एकमेव भारतामध्ये सरस्वती देवीचं मंदिर आहे. ते तिथे साऊथ इंडियन असो का नॉर्थ इंडियन असो, बरेच लोक विद्या आरंभ करण्यासाठी तिथे जातात. आणि मग ते तिथले ते ब्राह्मण सगळ्याला बसून पूजा पाठ करतात. त्यांच्या बोटांना नाही का तिथं अन्नधान्यावर अक्षर अ ब क लिहितात किंवा विद्या चालू करतात. तर भौतिक शिक्षण घ्यायचं जर असेल तरी सरस्वती देवीची कृपा लागते. आणि आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं असेल, जे परा ज्ञान पाहिजे असेल, अंतर्मनातलं ज्ञान पाहिजे असेल, तर सरस्वतीची वंदना करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याकडे नमस्ते सरस्वती देवी गौरवानी प्रचारणी. आता नमस्ते सरस्वती देवी म्हणजे काय गौरव, तर तिथे सरस्वती देवीला म्हटलेलं नाही, तर ते भक्तिसिद्धांत ठाकूर महाराजांना मारलेलं आहे. कारण की विद्याची ती त्यांच्याकडे एवढं आहे की ते लहान असतानाच, जेव्हा ते 8 का 9 वर्षाचे होते तेव्हाच त्यांना नाही का भगवद्गीता मुद्गत पाठ होती. कारण की साक्षात वाणी वागीश्वरी त्यांच्या मुखातून नाही का ते ज्ञान प्रगट करायचे. तर हे इथे दिले चत्वर. दुसरं आहे पश्यंती. पश्यंती म्हणजे विचार आणि भाव. मनामध्ये कोणाच्या जीवनामध्ये कोणते भाव आणले पाहिजे, काय आणले पाहिजे, ही सरस्वती करते. जसं रामायणामध्ये जेव्हा भगवान रामचंद्राचा राज्याभिषेक ठरला होता आणि सगळे देवीदेवता चिंता करू लागले, जेव्हा भगवान रामचंद्राला राज्याभिषेक झाला ते हे राज्य इथंच करतील, असुराचा वध कोण करेल. पण त्यावेळेस देवी देवतांनी सरस्वती देवीला बोलवलं आणि बोलवलं सांगितलं की तुम्हाला एक कार्य करावं लागेल. तेव्हा सरस्वती देवी मंथराच्या मुखात गेली आणि तिथून नाही का जे काही भांडण कलह होते आणि तिथं रामायणाला जुटवून मारला, तिच्या मुखातून काय केलं? अंतर्भाव निर्माण केला होता. याचं एक आणखीन एक उदाहरण आहे. जेव्हा रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे तपस्या केली होती, रावणानं तर तपस्या वरदान मागितलं होतं, पण जेव्हा कुंभकर्णाचा वेळ आला तर देवदेवता चिंताग्रस्त झाले आणि ब्रह्माजीला विचारलं आता या संकटातून कसं आहे. त्यावेळेस लगेच सरस्वतीचं काय केलं? त्यांनी वंदन केलं आणि म्हटले की याच्या मुखातून तुम्ही काहीतरी वंदवून घ्या. तेव्हा सरस्वती देवी नाही का कुंभकर्णाच्या मुखातून नाही का त्यानं काय वरदान मागितलं? 6 महिने मला झोप द्या आणि 6 महिन्यानंतर पुन्हा मला थोडं काम पुन्हा झोप. तर सरस्वतीनं काय केलं? कोणाच्या मुखातून काय बोलायचं, म्हणून जेवढे काही वक्ता असतात ते जेव्हा सरस्वतीचं स्मरण करतात तेव्हा त्यांच्या मुखातून नाही का ते भगवंताची कथा पडतात. म्हणून पश्यंती हा शब्द इथे दिला जातात. तिसरा आहे मध्यमा. मध्यमा म्हणजे काय? याच्यामध्ये मन शब्द स्वरूपामध्ये प्रगट केल्या जातात. मनामध्ये काय शब्द बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, त्याचा भाव कसा असला पाहिजे, हे केलं जातो. आणि चौथी गोष्ट आहे वैखारी. वैखारी काय म्हणजे सरस्वती देवी आता ती मुखातून प्रगट करते. तर इथे समर्थ रामदास स्वामी ह्या 4 गोष्टीचं वर्णन करतात. नमो शारदा मूळ चतुर वाचा. आणि हे केल्यानंतर काय करायचं?
भौतिक गुणगान करायचा नाही. तर ते म्हणतात गमो पंथ अनंत राग या राघवाचा, जे मार्ग भगवंताकडे घेऊन जातो. म्हणून आजचा प्रवचनाचा विषय असणार आहे की आपल्याला भगवंताकडे जाणारा राजमार्ग, कोणत्या राजमार्गाने गेलं पाहिजे. तर ते म्हणतात गमो पंथ अनंत राघवाचा, राघवाकडे त्या मार्गाने जाऊया. आता इथे गेल्यानंतर राघवाचं वर्णन केल्यानंतर भगवंताचं, तर ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं गणपती आणि सरस्वती हे जे दोन देवता आहे ते साधकांच्या जीवनात आणि भौतिक व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्वाचं कार्य प्रदान करतात. जसं तुम्ही कोणाही दुकानात जर गेला असाल तर दुकानामध्ये एक दृश्य पाहिलं असेल तर 3 देवताचा फोटो असतो, सरस्वती, लक्ष्मी आणि गणपती बाप्पा. तर काय करतात, सरस्वतीकडून विद्या प्राप्त करतात आणि विद्या जर तुम्हाला चांगली प्राप्त झाली तर सेकंड थिंग काय होते की गणपतीची उपासना केल्या जाते. आता गणपतीची उपासना काय केल्या जातात की त्या आता पैसे कमवायला, अर्थ अर्जन करायला किंवा मी जे कार्य करतोय त्याच्या संकट विघ्न बाधा नको यायला म्हणून गणपतीची उपासना केल्या जातात. पण कलियुगातले लोक असे येतं की जे भ्रांतयुग आहे आणि ह्या इंद्रतृप्तीच्या कामण्यासाठी गणपतीची उपासना करतात. जसं मंगळवार करणं, संकटी चतुर्थी करणं, गणेश चतुर्थी करणं, याच्यामध्ये गणपती बाप्पाकडे क्षणभंगुर आराधना करतात. पण ती आराधना करून गणपती बाप्पाकडून काय करतात, भौतिक गोष्टीची कामना करतात. आणि मग भौतिक गोष्टीची कामना केल्यानंतर वास्तविक गणपती बाप्पाकडे आपण काय मागितलं पाहिजे, बुद्धी, कारण ती बुद्धीची देवता आहेत. त्यांच्याकडे अशी बुद्धी मागितली पाहिजे की जी भगवंताकडे घेऊन जाणारी. पण लोक काय करतात, बुद्धी अशी मागतात, गणपती बाप्पाकडे 2 गोष्टी मागतात लोक, की मला बुद्धी पैसे कमवायला दे आणि माझ्या जीवनातले संकट त्या कार्यामध्ये विघ्न नको यायला म्हणून मला मदत कर. म्हणजे सगळं जण आपले जे कार्य आहेत ना ते स्वार्थावर आधारित आहेत. पण इथे गणपती बाप्पाचं जर पाहायला गेलं तर समर्थ रामदास स्वामी पहिल्यांदा सांगतात की त्यांचं अध्यात्मामध्ये खूप महत्त्वाचं योगदान आहे आणि साधकांना ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण साधकांना ते समजणार नाही तोपर्यंत साधक नाही का खूप काही गडबड करू बसू. म्हणून गणपती बाप्पाने महाभारत रचना केली. जे 11 दिवस आपण गणपती बसवतात ना, त्या 11 दिवसामध्ये वेदव्यासाने महाभारत सांगितलं आणि गणपती बाप्पा लिखाण केलं म्हणून 11 दिवस गणपती बसवतात. आपल्याकडे कशाला बसवतात कोणाला काहीच माहीत नाही, बसवायचं म्हणून बसतात. पण ह्या महाभारत आणि महाभारतामध्ये गीता लिखाण केलेली, हे दोन्ही गणपती बाप्पाने काय केलं, तिथे बघा भौतिक संसारामध्ये कोणताही लेखक एखादा ग्रंथ लिहितो, लेखन केल्यानंतर तो लेखक आपलं नाव टाकतो. पण महाभारत रचना केल्यानंतर तिथं कुठं स्वतःचं नाव नाही, तर नाव कोणाला टाकलं, वेदव्यासांचं दिलेलं आहे. म्हणजे श्रेय कोणाला दिले, गणपती बाप्पाने वेदव्यासांना दिलेलं आहे. तर इथे जे महाभारतामध्ये आणि गीता पण दिलेले आहेत, तर शारदाला आणि गणपती बाप्पाला नाही का वंदन करायला सांगितलेले. तेच समर्थ रामदासाने भलेही देवदेवतांची उपासना सुरुवातीस केलं होतं, पण ते केल्यानंतर समर्थ रामदासांनी काय सांगितलेलं आहे की ह्या जरी केलं तर शेवटी राघवाकडे गेलं पाहिजे. आणि कसं केलं पाहिजे, तर याचं उदाहरण बघा, आपण कोणत्याही आरत्या म्हणा, गणपतीची आरती म्हटली, दुर्गादेवीची आरती म्हटली, दत्ताची आरती म्हटली किंवा विठ्ठलाची आरती म्हटल्या, किंवा ज्या आरत्या तुम्हाला जेवढ्या पाठ आहेत आरत्या, त्या आरत्या झाल्यानंतर शेवटी एका प्रार्थना येते, त्याला मंत्र पुष्पांजली म्हटल्या जाते. आणि ते आरतीच्या गणपती बाप्पाची आरती तर कोण लिहिलेली, समर्थ रामदासांनी लिहिली. पण ही जी प्रार्थना आहे तर ती जी प्रार्थना आहे मंत्र पुष्पांजली, वेगवेगळ्या आचाराने वेगवेगळ्या ठिकाणून ती घेऊन नाही का कंबाईन केलं त्याला. आणि म्हणून आरतीच्या शेवटी ही जी प्रार्थना कोणाला समजली तर तुम्हाला पूर्ण वैदिक सिस्टम समजल्यासारखे. बरे हे जे प्रार्थना आहेत 3-4 लोकांनी लिखाण केलेले ह्या प्रार्थना. आता पहिली जी प्रार्थना आहे तुम्ही सगळ्याला पाठ असेल, घाणील लोटांगण मंदिन चरण, डोळ्यानं पायन रूप तुझे, प्रेमे आलिंगन भावे वाळन, प्रेम आलिंगन आनंद पूजन, भावे वाळेन मने नमा. नामदेव महाराजांनी म्हटलेले मने नामा,
काय केलंय? घालीन लोटांगण. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा लोक गणपती झाले घालीन लोटांगण म्हटले की जागेच फिरतात. पण घालीन लोटांगणाचा अर्थ काय होत आहे? जमिनीवर पडलं पाहिजे आणि लोटांगण घातलं पाहिजे. घालीन लोटांगण वंदन चरण, म्हणजे वंदन कोणाला करेन? पांडुरंगाला केलं पाहिजे. आता तुम्ही पंढरपूरला असाल तर पांडुरंगाला करतात, जगन्नाथ मंदिरात असेल तर जगन्नाथजीला केलं पाहिजे. वंदिन चरण, डोळ्यानं पायन रूप तुझे. आल्यानंतर असं नाही म्हटलेलं आहे की डोळे बंद करा. बऱ्याच वेळा आता मंदिरात येतो ना आपण, 80% लोक डोळे बंद करतात देवासमोर. तू येतोच कशाला मंदिरात? मंदिरात येण्याचा उद्देश काय की तू भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे. रूप पाहता लोचने सुख झाले व साजने, की तुम्हाला जे सुख प्राप्त करायचं असेल भगवंताच्या मंदिरामध्ये, त्या डोळ्यानं रूप पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे रूप पाहता तेव्हा तुम्हाला सुख प्राप्त होईल. म्हणून घालीन लोटांगण वंदिनी चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे. आणि केल्यानंतर काय? रूप पाहिल्यानंतर प्रेमे आलिंगन, आनंद पूजन. मी मनातच काय करेन? तुम्हाला आलिंगन करेन. म्हणून जगन्नाथजीला आलिंगन करण्याची एक प्रथा आहे. जेव्हा रथयात्रा निघते तर त्या रथयात्रेमध्ये आलिंगन करतात भक्त. जेव्हा गुंडीच्या मार्जनाला जातात तर बरेच भक्त वरती जाऊन आलिंगन करतात. पहिले पंढरपूरला सुद्धा आलिंगन असायचं, त्यावेळेस गर्दी नसायचं, कोणी भक्त जाऊन आलिंगन करायचं. आता एवढी गर्दी की एखादं सेकंद दर्शन झालं नाही तर पुढे पळावतं. पण आजच्या वेळेस तुम्हाला जर फिजिकली आलिंगन नाही भेटलं तर मनातली मनात आलिंगन घेऊ शकतात. याचं प्रमाण काय? जेव्हा पहिल्या स्कंदामध्ये भगवान कृष्ण महाभारतातून नाही का गेले, पुढं द्वारकेला गेले. आणि द्वारकेला गेल्यानंतर बरेच भक्तांनी भगवंताला आलिंगन दिलं ज्याच्या त्याच्या वयाला. पण भगवंताच्या ज्या पत्न्या होत्या त्या पत्न्यानं भगवंताला मनातून आलिंगन दिलं. कसं दिलं? की भगवंतानं काय केलं? आपल्या सगळ्या पुत्रांना आलिंगन केलं. आणि पुत्र आलिंगन केलं तेव्हा ते पुत्र गेले. आणि गेल्यानंतर त्या पत्नीने काय केलं? त्या आपल्या मुलांना आलिंगन केलं. त्यांना अनुभव काय झाला? की आम्ही आमच्या कृष्णाला, आमच्या पतीला आलिंगन करतोय. आणि तो अनुभव घेतला. म्हणजे काय केलं? आजकालच्या स्त्रियासारखं डायरेक्ट मिठ्या नाही मारल्या. त्याने काय केलं? मानसिक रूपे आलिंगन केलं. आणि तो अनुभव, भगवंताचा अनुभव नाही का द्वारकेच्या राणीने हे घेतला. बरं एवढंच नाही, जेव्हा ध्रुव महाराज भगवंताचं दर्शन झालं, भगवंताने त्यांना शंखस्पर्श केला. केल्यानंतर ध्रुव महाराजाला भगवंताने वरदान दिलं आणि गेल्यानंतर भगवंत अदृश्य झाले. जेव्हा ध्रुव महाराज आल्यानंतर उत्तमपाद महाराजाने काय केलं? धोराला पहिले आलिंगन केलं. का बरं आलिंगन केलं? आचार्य सांगतात तिथे की उत्तमपाद महाराजांना वाटू लागलं की माझा पुत्र किती भाग्यशाली की ज्या भगवंताने स्पर्श केलेला आहे, भगवंताने स्पर्श केलेला आहे, तर मला तो स्पर्श माझ्या भाग्यात नव्हता, पण माझ्या पुत्राला मी जर आलिंगन घेतलं तर मला भगवंताचं आलिंगन घेतल्यासारखं आहे. म्हणून आपण जेव्हा ही प्रार्थना म्हणतो, कशासाठी म्हणतो? काही नाही, नुसतं पोपटासारखे पाठ करतात लोक. पण त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हे शब्द उच्चारण करतात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये त्या लीला आणि तो प्रसंग आठवला पाहिजे. आणि मग भावे ववाळीनं मने नामा, मनातून भावनेतून ववळलं पाहिजे. का बरं? इथं भाव शब्द खूप महत्वाचा आहे. का भाव? की जोपर्यंत भावीनं भक्ती, भक्तीविना शक्ती. जर भगवंताच्या भक्तीमध्ये भाव नसेल, आपल्याला वरचीवर कृत्रिम असेल, तर वर्षानुवर्ष जरी तुम्ही साधना करीत असेल, भक्ती करीत असेल, तर तुम्हाला भगवंताच्या प्रती प्रेम विकसित नाही होणार. तुम्हाला भाव निर्माण करावा लागेल. कसा भाव? तुम्ही ज्या ज्या रसामध्ये असेल त्या त्या भावामध्ये तुम्ही करू शकतात. की माझे भगवंत पुत्र आहेत, पती आहेत, मित्र आहेत, सखा आहेत, स्वामी आहेत, असा काहीतरी भाव निर्माण करणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत हा भाव निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला नाही का ह्या श्लोकाचा अर्थ आपल्याला समजणार नाही किंवा त्याचा अनुभव नाही भेटणार. आणि मग केल्यानंतर इथे काय? मी लोटांगण घालील, चरणाचं दर्शन घेईल, डोळ्यानं तुझं रूप पाहिल, आलिंगन देईन आणि भावनेनं ववळीन, एवढे शब्द याच्यातून दिले. म्हणजे याचा अर्थ काय? सगळे जे काही करीन तुझ्यासाठी करीन. मग हे केल्यानंतर का बरं?
भगवंतानं प्रश्न विचारला भक्ताला की भगवंताने भक्ताला प्रश्न विचारलं की का बरं मला एवढं माझ्यासाठी तू करतोयस, काय कारण आहे माझ्या प्रती. तर लगेच पुढच्या श्लोकामध्ये हे जो श्लोक आहे ते 8व्या शतकामध्ये आदि शंकराचार्याने हा रचना केलेला श्लोक आहे. आणि हा श्लोक घेतला आहे. इथे काय म्हटलेलं आहे, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविण त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. काय, त्वमेव माता की भगवंत तुम्ही माझी माता आहेत, त्वमेव पिता तुम्ही माझे पिता आहेत. आणि म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात अहम बज पिर्द पिता, मी सगळ्यांचा काय पिता आहे. म्हणजे इथं गीतेचा पण रेफरन्स येतो आणि इथे आधी शंकराचार्य पण म्हणतात. म्हणजे इथे भक्त काय म्हणतो, भगवंत तुम्ही माझे पिता पण आहेत माता पण आहेत. आता याचं तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझे बहीण चुलता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उत्तरी पहिलं पारू भव नदीचा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन. इथे काय, कृष्णाला सर्व काही म्हटलेले. म्हणजे आदि शंकराचार्य घ्या किंवा संत तुकाराम महाराज घ्या, संतांनी काय केलेले, त्वमेव माता पिता म्हणजे कोण बाबा, त्वमेव माता पिता तर कृष्ण आहेत. इथं काय, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता म्हणजे माता पिता कृष्ण आहेत. बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. इथं काय सांगितलेलं, इथं तमेव बंधूचे हा शब्द वापरला आदि शंकराचार्यानं. आणि त्याला जोडून संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे बंधू. सखा मे तेव म्हणजे इथं बंधू पण म्हटलेले. तमेव विद्या, ह्या जगातली जेवढी काही विद्या आहे ती विद्या कोणती आहे, भगवंताला प्राप्त करणं. म्हणून भगवंत गीतेमध्ये आता येणाऱ्या काही दिवसामध्ये जो अधिक मास पुरुषोत्तम मासामध्ये भगवंत गीतेमध्ये म्हणतात सर्वस्य चहाम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानांच अपमोहनच वेदेशी सर्व अहम विवेद वेदांत कृत वेदेवी चहाम. सगळ्या ज्ञानाचा, सगळ्या तत्वाची, फिलॉसॉफीचा सार काय, मला प्राप्त करणं, मला समजून घेणं. म्हणजे ती जी विद्या आहे, ह्या भौतिक जगातली जी विद्या आहे ती अविद्या मानल्या जाते. कारण तुम्हाला पोटाची खळगे भरायचं नॉलेज दिलं जाते, पण ह्या जन्ममृत्यूच्या पलीकडे काय असतं किंवा आपण आनंद कसा प्राप्त केला पाहिजे याचं काही वर्णन नाही. खाली तुम्हाला तुमच्या उपलब्धी तुम्ही प्राप्त करू शकतात भौतिक विद्येनं, पण भगवंताला प्राप्त करायचं असेल तर अध्यात्माची विद्या खूप महत्त्वाची. म्हणून गीतेमध्ये 9वा अध्याय राजविद्या राजगुह्यम पवित्रम परम, हा श्लोकामध्ये झालं राजविद्या, जी नॉलेज आहे भगवंताचं ती विद्या काय, कृष्णाला जाणणे. आणि द्रविण मम तमेव, द्रविण म्हणजे ह्या शब्दाचा काय, धन कमवणे. आता धन कोणतं आहे, ह्या जगातलं एकमेव धन आहे ती भगवंताची भक्ती. जेव्हा मनुष्य मृत्यू पावतो तर शेवटी त्याच्या लिहिल्या जाते निधनम. म्हणजे काय, ह्या जगातलं जेवढं काही कमवलं ते आजपासून तो काय झाला, निधन झालं त्याचं. पण कोणतं धन तुमच्या सोबत येत आहे, एकच धन येत आहे, ते म्हणजे भगवंताची भक्ती. कृष्ण धन, हरिनामाचं धन, जे मृत्यूनंतर कामाला येतं. भौतिक संसाराचं धन नाही का शरीराचं पोषण करण्यासाठी, पण वैकुंठाचं धामाचं प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला कोणतं धन आहे, भगवंताची भक्ती. आणि हे केल्यानंतर तमे विद्या द्रविण तमेव म्हणजे माझं धन कोणी असेल, भगवंत तुम्ही येत. म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलेले, ह्या जगातलं एरे वित्तवेनं मला मृतिके समान. या जगातलं जे धन काय ते माती मोल दगडाप्रमाणे. तुकाराम महाराजाला विचारलं असं का, ते म्हणले माझ्यासाठी सगळ्यात धन म्हणजे माझं पांडुरंग आहे. कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये सगळं काही पांडुरंगाला धन म्हटलेलं आहे. म्हणून ह्या अर्थ काय होत आहे, तमेव सर्व मम देव देव. आदि शंकराचार्य म्हणतात की सर्व काही तुम्ही जे देवाचे देव कोण असेल, भगवान विष्णू आहेत, नारायण आहेत, गोविंद आहेत. म्हणून गीतेच्या काय व्याख्यामध्ये सांगितलं आहे, नारायण पराव्यक्त. या जगामध्ये नारायणाच्या पलीकडे कोणीच नाही, बाकी सगळे जे नाही ते नारायणाच्या अधीन आहेत. तर एवढं डिटेल्समध्ये आपल्याला जेव्हा आपण आरत्या म्हणतो त्या आरत्याचा डीप अर्थ इथे आपल्याला दिले जातं. मग आता इथं प्रश्न पडला जातो की बाबा ठीक आहे, सगळं मम देव देव आहे, मग आता काय करायचं आहे, त्वमेव माता त्वमेव पिता
त्वमेव सर्व काही आहे, सगळं आहे. मग अशा वेळ केल्यानंतर सगळं म्हटल्यानंतर आता यांना कसं प्राप्त करायचं, यांना काय दिलं पाहिजे आपण? ठीक आहे, सगळं म्हटलंय, मी एकाला सगळं काही दिलं, सगळं काही म्हटलं, मग त्याला प्राप्त करण्यासाठी काहीतरी विधी असेल ना. मग पुढच्या श्लोकामध्ये सांगले, कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोति यज्ञम सकलम परस्मी नारायणी इति समर्पयामी. या श्लोकाचा अर्थ काय? कायेन वाचा मनसेंद्रिय वा, माझी काया, काया म्हणजे ए बॉडी, ही जी माझी काया आहे ती कोणासाठी आहे? भगवंतासाठी आहे. कायेन वाचा, वाणी, ही जी वाणी आहे ती भगवंताचं गुणगान करण्यासाठी, नका प्रजल्प करण्यासाठी, गॉसिप करण्यासाठी नाही, किंवा पॉलिटिक्सबद्दल नाही बोलण्यासाठी. तर वाचेचं काम आहे भगवंताचं गुण. म्हणून हरिमाठाची पहिली लाईन काय म्हटलेले? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मुखानं हरिनाम बोललं पाहिजे. आपल्या वाणीचा परफेक्ट उपयोग करता. म्हणून भगवंताने सगळे इंद्रिय 2-2 दिले, डोळे 2 दिले, कान 2 दिले, नाक 2 डोळे दिले, पण तोंड एकच दिले. का बरं? त्यांना माहिती आहे एका तोंडानंच आले गडबड करतो, भांडण होतात आणि रोगराई निर्माण करतं एका तोंडात. किती खातात लोक, आता रस्त्यानं बघितलं या, किती स्टॉल आहेत. लोक सकाळी 6ला वॉकिंग जाताना इडलीवाले असतात, वडा सांबारवाले असतात, वडापाववाले असतात, सकाळीपासून सुरुवात करतात. तुम्हाला विश्वासच नाही, मी एकदा पहिल्यांदा साऊथ इंडिया यात्रेला जात होतो फ्लाईटनं मुंबई एअरपोर्टला. तर आमची फ्लाईट होती 3:30ला. तर 1:30 वाजता एअरपोर्टवर नाही का एक परिवार वडेपाव खात बसला होता, केळी आणि वडेपाव, रात्री 1:30 वाजता. हाईट झाली. बरं, हाईट तर त्याच्यापेक्षा भयंकर झाली जेव्हा फ्लाईटमध्ये आम्ही 3:30ला बसलो. तर त्या मावल्या आल्या, कोण? एअर होस्टेस आल्या. तर ज्याने ज्याने काय ऑर्डर दिले होते, तर त्या टायमाला सकाळी सकाळी ते सँडविच खात होतं कोणी, पुन्हा ते ब्रेड, त्याला कटलेट काही खात होते, पुन्हा आमलेट काही खात होते. म्हणजे 3:30 लोक खात होते. मी पहिल्यांदा शॉक लागला की लोक रात्रीचं सुद्धा खाऊ शकतात. पण वाणीचा उपयोग कशासाठी? इथं कायेन वाचा 2 गोष्टीसाठी, भगवंताचा कृष्ण प्रसाद खाण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट आहे ते भगवंताचं नाम जप करण्यासाठी. मनसेंद्रिय वा, मनसेंद्रिय म्हणजे काय? की माझं मन, आणि म्हणून गीतेमध्ये भगवंतानं काही मागितलं नाही. मनमना मधुभक्तो मद्याजी मान मस्कुर, तुझं मन मला अर्पण कर. हां, मत चित्त मदगत प्राणा, तुझं चित्त माझ्यामध्ये लाव, मनामध्ये. पुन्हा मनमना नामस्कुर, मन भगवंताने मनावर 3 वेळा माटलेले. बाकी भगवंतानं तुमच्याकडे काही मागितलं नाही. काय मागितलं? मन. आपण जगातल्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो, पण मन नाही देऊ शकत. तर इथे काय सांगलंय? मनसेंद्रिय वा. बरं, एवढं ते 3 गोष्टी दिले, तर आणखीन काय दिलं पाहिजे भगवंताला? बुद्ध्यात्मना, बुद्धी पण लावली पाहिजे. आणि म्हणून बुद्धी काय भगवंत म्हणतात, ती बुद्धी कशी लावतात तुम्ही? तेषाम सतिताम भजता प्रतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम. तुम्ही सतत भजन करता तर ती बुद्धी भगवंताच्या सेवेत लागेल. असं वरचीवर बुद्धी लावल्यानं भगवंताला बुद्धी लागत नाही. तर काय? तेषाम सतत युक्ताना, म्हणजे तुम्ही युक्त भजता प्रीतीपूर्वक, भजन प्रेमानं केलं पाहिजे. ददामी बुद्धी योगम, मी बुद्धी प्रदान करतो. कोणती बुद्धी प्रदान करतो? येन मामुपयांते, जो माझ्याकडे येईल ते. तर बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावा, माझी जी काही प्रकृती आहे, जगातली जी काही प्रकृती आहे ते पण मी काय करतो? भगवंता तुला अर्पित करतो. स्वभाव, माझा जो काही स्वभाव आहे, आता स्वभावाचं जर पाहिले गेले तर 5 पांडवामध्ये 5 भक्त 5 स्वभावाचे वेगळे होते, पण 5 भक्ताने भगवंताची सेवा केली. भीमाचा स्वभाव, युधिष्ठिर महाराजाचा स्वभाव वेगळा, त्याच्यानंतर भीमाचा स्वभाव वेगळा, अर्जुनाचा स्वभाव वेगळा, नकुल सहदेवाचा स्वभाव वेगळा. 5 जणांचा स्वभाव वेगळा असून सुद्धा भगवंताला प्रसन्न केला. तसं तुमच्याकडे जो कोणता स्वभाव असेल तो स्वभाव जेव्हा तुम्ही भगवंताला अर्पित करतात, प्रकृती स्वभाव, आणि हे केल्यानंतर काय? या 6 गोष्टी सांगितल्या ना. करोति यज्ञम सकलम परस्मय, मी जे काही करतोय, सकलम, जे काही असेल सगळं. मग याच्यासाठी भगवंत गीतेमध्ये म्हणतात, यद करोशी यद नाशी यद होशी ददाशीय यद तपशी कौंतेय
तत्कुरुष्य मद अर्पण, यत करोशी, तू जे काही करतोस, यद नासी म्हणजे जे काही खातोस, यद होशी ददाशे, दान जरी करीत असेल तर ते माझ्यासाठी कर. यद तपशीस कौंतेय, तपाशे जरी करीत असेल तर ते माझ्यासाठी कर. आणि मग इथं काय म्हणतात, यद्यत करोती सकल परस्मय, आणि मी कोणाला अर्पण करतो, नारायणी समर्पणे. म्हणजे आरत्या कोणाच्या मानतात तुम्ही, सगळ्यांच्या मानतात, पण सगळं कोणाला समर्पित करायचं, नारायणाला करायचं. नारायणी इति समर्पाय आम्ही. मग आता ते नारायण कोण, हा पण प्रश्न आहे ना. मग त्याची काय आयडेंटिटी काय, एकटंच नारायण आहे. तर मग ते पुढच्या नारायणमध्ये आता हा जो श्लोक आहे, आता हा जो मी कायनवाचे म्हटलेला आहे, तो श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 9व्या केंद्राने हा श्लोक म्हटलेला आहे, हा भागवतातला श्लोक. आणि हा जो श्लोक आता येणार आहे संस्कृतमध्ये, ते आदि शंकराचार्याने अच्युत अष्टकामध्ये म्हटलेलं आहे. अच्युत अष्टकामध्ये म्हटलेलं आहे, अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी. एवढं श्रीधर माधव हे जे पुढचे मंत्र म्हटलेले आहे. तर ते नारायण कोण आहेत, अच्युत आहेत, केशव आहेत, राम आणि नारायण. राम रूप आहे, राम कोण, बलरामजी पण आहेत आणि रामचंद्र पण आहेत. नारायण कृष्ण दामोदर म्हणजे कृष्णाचं केलेलं आहे, वासुदेव हरी, वासुदेव आणि हरी येते, नारायणाचे एवढे नावं उच्चारण केलेले आहेत. आणि मग केल्यानंतर या शेवटी मंत्र सांगितलेले आहे की सगळं केल्यानंतर जेव्हा आता तुम्ही ती आरती म्हटली, पण त्या आरतीमध्ये तुरती राहिली आणि ती परिपूर्ण करायचं असेल, मग तो पुन्हा मंत्र म्हटला जात आहे. तो कली संतरण उपनिषदामधला हा श्लोक घेतलेला आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. आपल्याकडे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे काय सांगले, इति षोडशक नाम कली कल्मश नाशनम नातो परतो रूपाय. इति षोडशक नाम म्हणजे या 16 अक्षरे, इति षोडशक नाम कली कल्मश नाशनम, कलियुगातले सगळे कल्मश नाशन, नातो परतो रूपाय, याच्याशी दुसरा उपाय नाही. कोण म्हणतंय, सर्व वेदेषु दृश्यते, वेद याला प्रमाण आहे, सर्व वेदेषु दृश्यते. आणि मग काय, हरे कृष्ण महामंत्र. तर त्यासाठी आपल्याला साधकांना ही शेवटी गणपतीची आरती म्हटल्यानंतर गणपतीची पूजा काय आहे, याच्यासाठी केले जाते की जे माझ्या भक्ती मार्गामध्ये ज्या कार्यामध्ये कोणते विघ्न नको यायला, म्हणून गणपतीचं वंदन करतात. आणि समर्थ रामदास स्वामी इथे अनंत राघवाचा ह्या श्लोकाकडे ते वळतात की एवढं करून पहिले मी सरस्वतीची पूजा केली किंवा गणपतीची जरी पूजा केली तर ते राघवाचं चिंतन करण्यासाठी, हा एक मुद्दा ते प्रश्न करतात. आणि दुसरं, आपण आरत्या म्हटल्यानंतर कोणत्या आरत्या म्हटल्या तर शेवटी नारायणाकडेच येऊन सोडावं लागतं. म्हणजे तुम्हाला इकडं तिकडं पर्याय नाही. देवदेवता तुम्हाला काय करू शकतात, भौतिक इच्छा पूर्ण करू शकतात, पण परमोच्च अवस्था भगवंताची पाहिजे ते देऊ शकत नाही. तर ते प्राप्त करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण दिलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातली सर्व पद्धत आहे आणि याच्यातून आपण नाही का प्रत्येक साधकांना शिकलं पाहिजे की माझं मन, माझी बुद्धी, माझे वाचा, प्रकृती, स्वभाव हे भगवंता, हे नारायणा मी तुला समर्पित करीत आहे. जेव्हा तिथं पुजारी पूजा करतो ते पण शेवटी काय म्हणतात, नारायणे समर्पयामी. तर जेवढे आपण पूजापाठ मंत्र म्हणतो त्या मंत्राच्या शेवटी भगवान नारायणाला सोडायचं. तर आरतीच्या शेवटी किंवा जीवनाचे परिपूर्णता प्राप्त करायचे, समसिद्धी हरितोषण. जेव्हा तुम्ही हरीच्या संतुष्टी कार्य केलं तेव्हाच तुम्हाला ती संतुष्ट होत. जन्मलाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती. जो जन्म लाभलेला आपल्याला, जन्मलाभा परमपुंसा, परमपुंसा कोण, मनुष्य, अंते नारायण स्मृती झाली पाहिजे. इथं अंते नारायण स्मृती म्हणजे काय की इथं देवदेवताबद्दल नाही सांगितलेले, कोण्या स्वामी बापूबद्दल काकाबद्दल नाही सांगितलेले, शेवटी नारायण सांगितलेले. म्हणून गीतेमध्ये भगवंत म्हणतात, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. कोणाचं नाव सांगितलं का, कोणाचं नाव सांगितलेलं आहे, भगवंतानं आपलं नाव. गीतेमध्ये 2 वेळा सांगितलं अंतकालेच्या बाबतीत. गीतेच्या 2 ठिकाणी हा श्लोक येतो.
आणि भागवतामध्ये तर बऱ्याच ठिकाणी अंतकालेच्या याच्यामध्ये उच्चारण केले जाते. म्हणून प्रत्येकानं जे आपल्याला साधना भक्तीबद्दल किंवा आपण जी काही प्रॅक्टिस करतो, तर एकच आपल्या आध्यात्मिक क्रियेचा केंद्रबिंदू भगवंत असा पाहिजे. आणि मग समर्थ रामदास आता पुढच्या काही श्लोकांमध्ये ते म्हणतात की तुमच्या कार्यामध्ये ईश्वराचं अधिष्ठान नसेल, तुमच्या कार्यामध्ये ईश्वराचं अधिष्ठान नसेल तर सगळं कार्य निष्फळ होते. पण तुमच्या कार्यामध्ये जेव्हा ईश्वराचं अधिष्ठान येत आहे, राघवाचं अधिष्ठान येत आहे, तेव्हा तुमचं कार्य सफल प्राप्त होत आहे. म्हणजे भौतिक कार्यामध्ये सफलता प्राप्त होते आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सफलता प्राप्त होते. पण अधिष्ठान असणं महत्त्वाचं आहे. बरं, अधिष्ठान या शब्दाचा अर्थ काय? अधिष्ठान. हृदयामध्ये आणि क्रियामध्ये भगवंत आले पाहिजे. वरचीवर करणं ते काही होत नाही. नाहीतर मग त्याला सांस्कृतिक कार्यक्रम म्हटल्या जातात. लोक आजकाल सांस्कृतिक कल्चर कार्यक्रम करतात, धार्मिक कार्य करतात, पण त्या धार्मिक कार्यामध्ये भगवंतच नसतात. मग ते काय होतं? कल्चर कार्यक्रम होतात लोकांच्या मनोरंजनासाठी. तर आपली भक्ती मार्ग किंवा आपण जे काही क्रिया करतोय त्याच्यामध्ये भगवंत केंद्रबिंदू आहेत का? जर भगवंत केंद्रबिंदू असेल तर जीवन ते सफलता आहे. नाही तर केवळ मनोरंजन, नाहीतर आपलं वेळ निघून चाललेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम नाही झाले पाहिजे. तर मेन भगवंत केंद्र. म्हणून इथे आपण पुन्हा एकदा सगळ्यांना प्रार्थना म्हणा, मागे म्हणा, गाणिलो लोटांगण वंदिने चरण, डोळ्यान पायन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद पूजन, भावे वावळेन नमे नमाम. त्यानंतर तमेव माताच तमेव पिता तमेव बंधू सखाम देव, तमेव विद्या द्रवीण तमेव सर्व मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावम, करोति यज्ञम सकलस्पर नारायणे समर्पयामि. अच्युतम केशव राम नारायणम आणि वासुदेव हरे तवम धनिका वल्लभ निकिरायकम रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. तर ह्या आरतीनंतर काय अनु सोडलं? भगवंताकडे अनु सोडले. अजून प्रमाण देऊ का? दुर्गदेची आरती म्हणतात तुम्ही, कोणती? दुर्ग दुर्गट वारी तुझविना संसारी, अनाथांबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाची वारी. हरी पडलो आता संकटातून हरीच वाचवणार आहे. भले दुर्गादेवीची आरती म्हणा, गणपतीची आरती म्हणा, कोणत्या आरती म्हटल्या तर करून करून भगवान नारायणाकडेच येणार आहे. तर इकडं एवढं तिकडं फिरण्यापेक्षा डायरेक्ट नारायणाकडे या, नारायणाची भक्ती करा आणि भगवंताला प्राप्त करा. हरे कृष्णा कृष्ण